ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. अगदी बरोबर आहे. नमस्कार, मी सुवर्णा. तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. पहा ना, आपण दोन्ही दगडावर पाय ठेवतो आणि वावरत असतो. बऱ्याच वेळेला अशा प्रवृत्तीची माणसं दिसतात. हेही सोडायचं नाही, तेही सोडायचं नाही. तर असं न करता आपण ज्याची पोळी खात आहोत, ज्याचं मीठ खात आहोत, त्याच्याशी प्रामाणिक राहता आलं पाहिजे. आजकाल स्वार्थी प्रवृत्ती वाढत आहे. एकाकडे गोडगोड बोलतात, एकाशी खूप गोड बोलतात आणि सगळ्या गोष्टी काढून दुसरीकडे जाऊन सांगतात. म्हणजे त्याचंही मीठ खातात, दोघांचंही मीठ खातात आणि परत त्याच्याशी गोड बोलतात आणि त्याच्याकडून सगळं काढून घेऊन दुसऱ्याला सांगतात. म्हणजेच काय, दोन्ही दरडावर पाय ठेवणं. यालाही सोडायचं नाही, त्यालाही सोडायचं नाही आणि गोड बोलून इकडचं तिकडं सांगणे, तिकडचं इकडं सांगणे, अशा प्रवृत्तीची माणसं असतात. तर अशा माणसांनी हे धोरण सोडून द्यावं आणि प्रामाणिक राहावं, वफादार राहावं. कारण ज्याची खावी पोळी त्याचीच वाजवावी टाळी. टाळी वाजवण्यासाठी दुसरा हात आपणाला लागतोच ना, बरोबर ना? मग तुम्ही मला सांगा, टाळी वाजवण्यासाठी 2 हात पुरेसे आहेत, तिसऱ्या हाताची आवश्यकता नाही. मग दोन्ही दरडावर पाय ठेवण्यापेक्षा एकीकडेच ठाम राहावं, प्रामाणिक राहावं, वफादार राहावं. दोन्हीकडून स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करू नये. एका वेळेला एके ठिकाणीच आपण आपलं काम चोखपणे करावं, चोख बजावावं. जे तुमचं काम असेल, जे आपणाला काम दिलं असेल, ते काम प्रामाणिकपणे करावं. त्यात कचुराईपणा करू नये अजिबात. थोडीसुद्धा कुचराई करू नये त्या कामात. कारण ते काम घेतलेलं आहे म्हणजे आपल्यावर कोणीतरी विश्वास टाकलेला आहे. जेव्हा आपल्यावर विश्वास टाकलेला असतो तेव्हा आपण ते काम अतिशय प्रामाणिकपणे करायचं असतं. ज्याचं काम करतो त्याला नावं ठेवायचं नसतं. मग ती कशी व्यक्ती असू दे, तुम्ही स्वीकारले ना काम त्याचं, मग ते प्रामाणिकपणे करा. त्यात थोडीसुद्धा कुचराईपणा करू नका. कारण त्यानेही आपला विश्वास टाकलेला असतो आणि आपणही विश्वासाने तिथे गेलेलो असतो ना. मग तुम्ही तुमचा विश्वास सिद्ध करून दाखवा त्या ठिकाणी. दोन्हीकडे पाय ठेवू नका. ज्याचं मीठ खाता त्याच्याशी प्रामाणिक राहा, त्याच्याशी वफादार राहा आणि तुम्ही प्रामाणिक राहाल, वफादार राहाल, सत्य राहाल तरच तुम्ही तिथे तरुण निघाल. नाही तर मग काय होतं, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी असं म्हटलं जातं. पण मग काय होतं माहिती आहे, टाळी न वाजवल्यामुळे ज्याची पोळी खाल्ली ती मग इकडचाही नाही, तिकडचाही नाही आणि मग त्याला पोळी परत मिळत नसते. जर खरंच पोळी हवी असेल तर ज्याची खावी पोळी त्याचीच वाजवावी टाळी. बरोबर ना?